दादा औक्षणाच्या ताटाचं काय झालं? हा वहिनी, अगं ते आरतीचं ताट घेऊन ये लवकर. कौस्तुभ जा बाबांना बोलून आण. हो आलोच. अगं चल, तो केक आण पटकन. चल 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 वहिनी, चल लवकर चल. या हो या. बसा. काय बाबा, कसं वाटलं सरप्राईज? खरंच बाळांनो, आज म्हणजे मला बाबा प्लीज नो इमोशनल सीन. वहिनी पेटव मेणबत्त्या. बाबा शैलेश जोशी. मीच शैलेश जोशी. काय झालं? तुमच्या बायकोचा खून झालाय. काय? सर काहीतरी मिस्टेक होतीये. ही माझी बायको इथेच आहे. सर काही काही काय बोलताय? मी यांची बायको आहे, विदिशा जोशी. अच्छा, जर असं असेल तर याची 2 लग्न झाली आणि त्या दुसऱ्या बाईचं नाव आहे लीमा जोशी, जिचा खून झाला. सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. लीमा जोशी नावाच्या कुठल्याच मुलीला मी नाही ओळखत. तू पोलीस स्टेशनला चल, सांगतो तुला. चल. नाही सर. सर कदाचित तुम्ही दुसऱ्या एखाद्या शैलेश जोशी बद्दल बोलत असाल. सर हे बघा, हे आमचं मॅरेज सर्टिफिकेट. सर याच्यावर तर विश्वास ठेवा की हा आमचं लग्न झालंय. हे सर तर हा आमचं लग्न झालंय सर. मग हे मॅरेज सर्टिफिकेट, याच्यावर तुझंच नाव आहे ना? चल. सर मी तुम्हाला सांगितलं ना, लीमा जोशी नावाच्या कुठल्याच मुलीला मी नाही ओळखत. याच्यावरचा फोटो तो तुझाच आहे ना? त्याला तर ओळखतोस ना? सर हा काहीतरी फ्रॉड आहे सर. चल बघू आपण. सर माझं ऐकून घ्या. सर माझं ऐकून घ्या. सर मी खरंच काही नाही केलं. सर 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 थांबा. सर ऐकून तर घ्या. सर सर मी काही नाही केलं सर. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. माणूस हा एक सोशल ॲनिमल आहे असं म्हणतात. त्याला जोडीदाराची किंवा जोडीदारांची गरज भासते. स्त्रीला पुरुषाची किंवा पुरुषाला स्त्रीची गरज भासणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. पण अनेकदा या गरजा भागवताना काही भयानक आणि भीषण घटना घडतात. लीमा आणि शैलेशचं खरंच काही नातं होतं का? त्यांचं एकमेकांशी लग्न झालं होतं की पोलिसांचा काही गैरसमज झाला होता? ही लीमा नेमकी कोण होती? चला बघूया. देखिए 5,000 टका, मेरा मतलब है कि 5,000 रुपये आप अभी ले लीजिए, बाकी मैं बाद में देती हूँ. हो मैडम, ये चिंदीगिरी बंद करो. 3 महीने से भाड़ा नहीं दिया है आपने. 30,000 बाकी है और ये क्या 5,000 दे रहे हो? या तो पूरा भाड़ा दो, नहीं तो घर खाली करो. देखिए फिलहाल इतने ही मेरे पास, आप ये रख लीजिए अभी. नहीं चाहिए बोला ना.
ये लीजिए। वैसे पैसे नहीं है तो कोई बात नहीं है, उसके बदले में आप उसके बदले क्या? देखिए, आप वहीं रुक के बात करिए। मैडम लेन देन की बात करते हैं ना, आपको पैसे चाहिए ना, मैं देता हूँ, और जो मुझे चाहिए वो आप दे दो ना। देखिए, आप यहाँ से चले जाइए। मुझे सिर्फ 3 दिन की मोहलत दीजिए, मैं आपके सारे के सारे पैसे बंदोबस्त करके दे दूंगी। आप प्लीज यहाँ से चले जाइए। कुछ बात बनी? नहीं अम्मी, वो मैं लीमा, पैसे का इंतजाम कब करोगी? उधार ले लेके हालत खराब हो गई है। अब तो लोगों के सामने हाथ फैलाने में भी शर्म आती। कम से कम अपने अब्बू के दवाई के खर्चे के लिए तो पैसे भेज। अम्मी, आप बस कुछ दिन थोड़ा सब्र कीजिए। पैसों का इंतजाम होते ही मैं सबसे पहले आप ही को भेज दूंगी। अहो, ही साडी कशी वाटते? उद्या पूजेसाठी नेसू का? नेसना कोणती प्लीज. हेलो, कैसी हो? आपसे एक बार मिलना था। क्यों, क्या हुआ? मैंने दिए हुए पैसे खत्म हो गए क्या? हाँ, और जॉब का भी कुछ वर्कआउट नहीं हो रहा है। अगर आप एक बार मिल लेते तो आपसे बहुत सारी बातें शेयर करनी है। हाँ, पर अभी मिलना ज़रा मुश्किल लग रहा है मुझे। अगर आपको आने में दिक्कत हो रही है तो मैं आपके घर के पास आ जाऊँ? नहीं नहीं, मैं देखता हूँ क्या कर सकते हैं. सुनो, बाद में बात करता हूँ. बाय. काय हो, कोणाचा फोन होता? अगं, मित्राचा फोन होता. त्याला जरा पैशांची गरज आहे. आलोच. दरवाजा खोल. तुझे दी हुई मोहलत आज पूरी हो गई है. मेरे पैसे दे दे वरना. खोल खोल. अहो, पूजा सुरू होतीये, येत आहे ना? हो, आलोच. दरवाजा खोल. शैलेश, गुरुजींनी सांगितलं होतं ना, पूजा चालू असताना फोन सायलेंटवर ठेवा म्हणून. सॉरी. मैं अब और बर्दाश्त नहीं कर सकती. मैं जान देने जा रही हूँ. दादा, मला एक अर्जंट काम आलं, मग जावं लागेल. आलोच.
ध्यान से आना। लीमा, अब तुम पागल हो गए हो क्या? क्या जरूरत थी ये सब करने की? कुछ हो जाता तो? जरूरत नहीं शैलेश जी, मजबूरी। मेरी नौकरी चली गई, ऊपर से दूसरी नौकरी मिल नहीं रही है। घर पर खर्चे भेजना तो दूर, मैं खुद के खर्चे नहीं उठा पा रही हूँ, ऊपर से वो गुंडे। अब तो इस शहर में, इस मुल्क में बिल्कुल अकेली हो गई हूँ। मेरी इज्जत जाने से अच्छा तो मेरी जान चली जाए। लीमा, तुम शांत हो जाओ, हम कोई रास्ता ढूंढ लेंगे, ठीक है? चलो मैं तुम्हें घर छोड़ के आता हूँ। नहीं नहीं नहीं, मैं वहाँ बिल्कुल नहीं जाना चाहती, वहाँ पे बिल्कुल नहीं जाना चाहती मैं। बाबा, ही लीमा नसरीन माझ्या ऑफिसमध्ये काम करते. पुढचे काही दिवस ती आता आपल्याकडेच राहील. काय नसरीन? अरे काय वेट बीट लागलाय का तुला? कुणालाही घरी घेऊन येतोस? बाबा, ॲक्च्युली तिच्या राहण्याचा जरा प्रॉब्लेम झाला. ती आधी जिथे राहायची त्या घरमालकाने ऐन वेळेला तिला हाकलून दिलं. म्हणून तुमच्या ऑफिसमध्ये तू एकटाच आहेस? बाकीची पण लोक आहेत ना, मग त्यांच्या घरी राहील ती. बाबा, तुम्हीच म्हणता ना की आपल्या दारात आलेल्या पाहुण्यांना असं परत पाठवायचं नसतं. पाहुणी येते आपली, शिवाय थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे नाही का? काय करू शकतो? ठीक आहे विदिशा, तिला आपल्या गेस्ट रूम मध्ये घेऊन जा. विदिशा, मला माझं जेवण माझ्या रूम मध्ये पाठव. बाबा, मैं कुछ हेल्प कर दूं? आल्यापासून नुसती त्रास देतीये. प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये नाकू बसते. तुला माहितीये प्रिया, आज तर हिने कहर केलाय. बाबांच्या पूजेच्या फुलांचा वास घेत होती. जाऊ दे ग वहिनी, तिला कसं कळणार ना पूजेची फुलं आहेत ती, तिला माहीत नसेल. जाऊ दे काय जाऊ दे, मागे हो. साध्या गोष्टी कळत नाहीत बघा, तेव्हा नुसती शैलेशच्या मागे पुढे करत असते. अगं जाऊ दे ग वहिनी, काही कामाचं बोलत असतील ते. तुझ्या कौस्तुभलाही ना तेवढाच पोळ काय तिचा. बघितलं, एवढं बोलूनही अक्कल नाहीये. निर्लज्जासारखी तिथेच उभी आहे. त्या घरात घुसली आहे, उद्या बेडरूम मध्ये घुसायलाही कमी करणार नाही ती. लीमा, ये एक अच्छी जॉब साइट है. तुम यहाँ पर अपनी प्रोफाइल अपडेट कर देना, ठीक है? अच्छा, अरे आराम से. मुझे इससे बेटर ना ये वाला लग रहा है ना? काय हो, ही फक्त 2 दिवस राहणार होती ना इथे? झाले 2 दिवस. तिला सांगा इथून निघ आणि हॉटेलमध्ये जाऊन राहा. विदिशा, पाहुण्यांसमोर कसं बोलायचं समजत नाही तुला? तुम्हाला समजतं ना, मग एका परक्या मुलीसमोर मला का ओरडताय? विदिशा, प्रॉब्लेम काय तुझा? त्या लिमावर एवढी का चिडतेस? का म्हणजे? तुम्हाला काय वाटलं मला काही कळत नाही? ती फक्त कलिग आहे ना तुमच्या ऑफिस मधली.
काल तुमच्या शर्टवर जो केस सापडला होता ना तो माझा नव्हता, पण तो कोणाचा आहे हे कळलंय मला. काही काय बडबडतेस? ती बिचारी गरज म्हणून आपल्या घरी आली आणि तुम्ही लोक वाटेल ते बोलताय. आम्ही लोक अरे मग काय तिला आता डोक्यावर बसून घेऊ का? मी असं म्हणत नाही, पण निदान तिला त्रास होणार नाही असं तरी वागा. तिला जर एवढा त्रास होत असेल ना तर म्हणा आत्ताच्या आत्ता बाहेर पड. बाबा हो कशाला एवढ्या छोट्या गोष्टीचा इश्यू करते हा? ही छोटी गोष्ट आहे हा, आणि मी इश्यू करतोय. हे बघा, मी तुम्हाला तिघांनाही सांगून ठेवतो, ती मला या घरात दिसता कामा नये. तिला आत्ताच्या आत्ता बाहेर पडायला सांगा. इस वक्त कौन आया होगा? बिचारी लीमा एका गरीब देशातून आपल्या इथे आली. स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिची मेहनत करण्याचीही तयारी होती. पण तिच्या बाबतीत काहीतरी भलतंच घडलं. लीमाला नाईलाजानं शैलेशचं घर सोडावं लागलं. ती वेगळीकडे राहू लागली. पण मग असं नेमकं काय घडलं ज्यामुळे तिचा खून झाला? सर, मल्टिपल स्टॅबिंग झालंय आणि मर्डर वेपन पण कुठे दिसत नाहीये. सर, ज्या अर्थी दरवाजा उघडा आहे त्या अर्थी ज्याने कोणी खून केलाय त्याला हिनेच घरात घेतलंय, म्हणजे ही त्याला ओळखत होती. बघा फिंगरप्रिंट्स वगैरे काय मिळतं? सर, पासपोर्ट कॉपी आहे ह्याच्यामध्ये आणि हा आय डी आहे सर. लीमा नसरीन. हो, आणि हा मोबाईल सापडला पण हा स्विच ऑफ आहे. सर, ही मूळची भारतीय नाही आहे, आपल्या शेजारच्या देशातली. तिच्या फॅमिलीची इन्फॉर्मेशन काढून त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शेजाऱ्यांचं म्हणणं आहे की इथे भाड्यावर राहतो. लँडलॉर्डला पण कॉन्टॅक्ट करा. ओके सर. सर, ही मॅरेज सर्टिफिकेट सापडले. लीमा शैलेश जोशी. या शैलेश जोशीला शोधा आणि त्याला पोलीस स्टेशनला बोलवा. रिकामे सर. ॲम्ब्युलन्स बोलून घ्या आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. हो सर. साहेब, काल एक माणूस हिच्या घरी आला होता. मी माझी सायकल धुवत होतो तेवढ्यात. तुम्हारे दिमाग में ये बात घुसती क्यों? लगता है तुम ऐसे नहीं मानोगे. देखिए, आप यहाँ से चले जाइए वरना मैं चिल्ला के सबको बुला दूंगी. अच्छा, चिल्लाएगी तू? चिल्ला चिल्ला, मैं भी देखता हूँ कौन आता है. त्याचं वर्णन करू शकतोस? नाही साहेब, तो इतक्या जोरात पळून गेला की मी त्याचा चेहराच नाही पाहू शकलो. लीमाचा खून तूच केलास. का केला? मी तुम्हाला सांगितलं ना, मी नाही ओळखतली मला. आजोपर्यंत खरं बोलत नाही याला पाण्याचा एक थेंब देऊ नका, कोणाला भेटू देऊ नका आणि झोपू देऊ नका.
सर सर लिमाचं आणि माझं लग्न झालं होतं सर. ओळखत होतो, पण हे लग्न फक्त एक ॲडजस्टमेंट होती सर. ॲडजस्टमेंट? हां, 4 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. लिमा स्टुडंट विजावर भारतात आली होती. माझ्या ऑफिसमध्ये इंटर्न म्हणून काम करायला लागली. तिथेच आमची पहिली भेट झाली, एकमेकांशी ओळख झाली आणि मग आमच्यात हळूहळू चांगली फ्रेंडशिप झाली. पण तिची इंटर्नशिप संपली आणि तिच्या खऱ्या प्रॉब्लेम्सला सुरुवात झाली. तिला काही केलं नोकरी मिळत नव्हती. भारतीय नागरिक नसल्यामुळे तिला राहण्याची अडचण येत होती. घरही भाड्याने मिळत नव्हतं. त्यात तिचा स्टुडंट विजा संपला होता. मग अशातच तिने एक दिवस मला भेटायला बोलवलं. क्या हुआ लिमा? क्या आप मुझ पे एक एहसान करेंगे? अरे एहसान की क्या बात है, बताओ क्या हुआ? एक्चुअली मेरा ना स्टूडेंट वीज़ा एक्सपायर हो चुका है और मैं यहाँ से कहीं जाना नहीं चाहती. मैं यहाँ रह के कमाना चाहती हूँ, अपने परिवार की तकलीफ़ दूर करना चाहती हूँ. वो तभी पॉसिबल है जब मैं यहाँ पे किसी से शादी करूँगी. अरे तो उसमें क्या है, कर लो ना शादी. और तुम्हें किसी भी चीज़ की ज़रूरत पड़े तो मुझे बताना. ऐसी वाली शादी नहीं, मैं ऐसी शादी करना चाहती हूँ जिसके चलते मैं इस देश की नागरिक बन जाऊँ. क्या आप मुझसे वैसी वाली शादी करेंगे? आणि तू लग्नाला तयार झालास? सर याचं तर आधीच लग्न झालं. ज्या वेळेला याला अटक करायला गेलो होतो त्यावेळेला याच्या पहिल्या बायकोने यांचं मॅरेज सर्टिफिकेट दाखवलं आम्हाला. सर हे बघा, हे आमचं मॅरेज सर्टिफिकेट. सर याच्यावर तर विश्वास ठेवा की आमचं लग्न झालंय. भारतात लग्नाविषयी काय कायदे आहेत माहीत आहे ना तुला? सर मी तरी काय करणार सर. तिने मला खूप रिक्वेस्ट केली होती, शिवाय धमकीही दिली की ती आत्महत्या करेन. मग मला तिची दया आली सर आणि मी नाईलाजाने ह्या ॲडजस्टमेंट मॅरेजला तयार झालो. मग तू लग्नाला तयार झालास आणि त्या गोष्टीचा फायदा घेतला? असं नाही आहे साहेब, मी जेन्युनली तिची मदत करण्याचा प्रयत्न करत होतो फक्त. सर लिमा नसरीनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार लिमाचा मृत्यू रात्री 11 ते 12च्या दरम्यान झाला. चाकूसारख्या धारदार हत्याराने मल्टिपल स्टॅबिंग झालं आणि त्याच्यातच तिचा मृत्यू झाला. सर आणि लिमाचे कॉल रेकॉर्ड्स पण आले. सर विशेष म्हणजे लिमाचा नवरा शैलेश जोशी याने लिमाला 15 दिवसातून फक्त एकदाच कॉल केलाय. एकदाच? हो सर. लिमाने कॉल केला होता? तिने सुद्धा एकदाच कॉल केला. हा पण कॉल रेकॉर्डनुसार ह्या लिमाला एका वेगळ्या नंबरवरनं सतत फोन येत होता आणि तो नंबर मंगेश जोशी नावाच्या माणसाचा. मंगेश जोशी, शैलेश जोशी काय रिलेटेड आहे का हे दोघं? हो सर. चौकशीमध्ये कळलं की शैलेश जोशी आणि मंगेश जोशी हे दोघंही भाऊ आहेत आणि म्हणूनच मी रिकाम्यांना जोशी फॅमिलीबद्दल चौकशी करण्यासाठी पाठवलं. सर मी जोशींच्या घराच्या आसपास चौकशी केली तर अशी माहिती मिळाली की ही लिमा नसरीन त्यांच्या घरी काही दिवस राहत होती. लिमा इथे राहत होती हे आमच्यापासून का लपवलं? नाही साहेब, ते म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही. जर काही सांगायचं असेल तर आत्ता सांगू शकता, कारण जर आमच्या तपासात तुमच्या विरोधात काही सापडलं ना तर. लिमा इथे का राहत होती? लिमा नसरीन माझ्या ऑफिसमध्ये काम करते. पुढचे काही दिवस ती आता आपल्याकडेच राहील. ही फक्त 2 दिवस राहणार होती ना इथे? झाले 2 दिवस. तिला सांगा इथून निघ आणि हॉटेलमध्ये जाऊन राहा. ती बिचारी गरज म्हणून आपल्या घरी आली आणि तुम्ही लोक वाटेल ते बोलताय. तिला जर एवढा त्रास होत असेल ना तर म्हणून आत्ताच्या आत्ता बाहेर पड. म्हणजे तुम्ही तिला हाकलून दिलं? नाही सर, ती स्वतःहून निघून गेली. मंगेश जोशी तो घरी नाही आहे सर. कुठे गेला? ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलाय. त्याच्या ऑफिसचा ॲड्रेस काय? मला त्याचा एक्झॅक्ट ॲड्रेस माहीत नाही, पण अंधेरीला कुठेतरी ऑफिस आहे. त्याच्या बायकोला माहीत असेल ना? साहेब तो विदूर आहे. पण साहेब तुम्ही त्याची एवढी चौकशी का करताय? गेले काही दिवस मंगेश लिमाला कॉल करतो.
सर अहो कसं शक्य आहे? मंगेश भाऊजींचा लिमाशी काहीच संबंध नाहीये. तुमचा नवरा पण असंच म्हणा होता. मंगेश म्हणजेच शैलेशचा मोठा भाऊ सस्पेक्ट ठरला. मंगेश नेमका कुठे गेलाय हे त्यांच्या घरच्यांनाही माहिती नसल्यानं पोलिसांची त्याच्याविषयीची शंका बळावली. त्यांनी मंगेशच्या बाबांकडून त्याचा एक फोटो मिळवला आणि त्याचं ऑफिस शोधून काढलं. ऑफिसच्या स्टाफकडून कळलं की मंगेश हा एक बच्चलन माणूस आहे. तो निर्लज्जपणे कुठल्याही तरुणीला स्वतःसोबत चलण्याची ऑफर देतो. इनफॅक्ट त्यांच्याच ऑफिसमधल्या एका तरुणीनं त्याच्या विरोधात तक्रार केल्यामुळेच त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि अखेर पोलिसांनी मंगेशला शोधून काढलंच. मैंने जब तुम्हें पहली बार देखा तो तुम पे दिल आ गया था आणि म्हणे क्यों ना हम हमेशा के लिए एक हो जाए. काय रे, पिक्चरचे डायलॉग लिहून पाठवायचा का? काय तिने एकदा तुला मेसेज करून सांगितलं होतं ना, नकार दिला होता ना, तरी सुद्धा तुझा थिल्लरपणा थांबला नाही. सारखा तिला भेटायला तिच्या घरी जायचास ना. पण साहेब मी तिच्या भल्यासाठीच जात होतो. तिला पैशांची खूप गरज होती साहेब. तिचे राहायचे वांदे झाले होते. म्हणजे तू तिला पैसे देऊन तिच्या परिस्थितीचा फायदा उचलायचा बघत होता? नाही नाही साहेब, मी फायदा नव्हतो उचलणार साहेब. मी तिला लग्नाचं प्रपोजल दिलं जेणेकरून तिचा राहण्याचा प्रश्नही मिटला असता आणि माझा लग्नाचाही. मग तिने नकार दिला आणि तू तिचा जीव घेतलास? नाही नाही साहेब, मी खून नाही केलाय साहेब तिचं. साहेब मी खरंच मदत करणार होतो तिची. मला खूप दया यायची साहेब तिची. खूप दयाळू फॅमिली आहे रे तुझी. सगळ्यांना दया येते. ते चाळीत जाऊन पुन्हा चौकशी कर. शैलेश, त्या मुलीच्या नादाला लागून तू आपल्या घराची वाट लावून टाकलीस. अरे तुला किती सांगत होतो त्या मुलीला घरात घेऊ नकोस, पण नाही ऐकलंस तू. आणि आता सगळ्यांना त्रास सहन करावा लागतोय त्याचा. आप लीमा की बॉडी ले जा सकती है. आपको फॉर्मेलिटीज में हम मदद करेंगे. नहीं साहब, हमारे पास इतना भी पैसा नहीं है कि हम वहाँ तक आ सके. पैसों की चिंता आप मत कीजिए, हम कुछ इंतजाम कर देंगे. आपकी बेटी इतनी दूर यहाँ अकेली रहती थी, आपको कभी चिंता नहीं हुई? लीमा की फिक्र हमेशा थी साहब, मगर मैं क्या करती. मैं बेबस थी. मैंने लीमा से कई बार कहा था कि कुछ काम नहीं बन रहा है तो शफीक चाचा से मिल ले. शफीक चाचा कौन? हमारे पड़ोसी थे, थोड़े बुजुर्ग है, गरम मिजाज है लेकिन बड़े काम के हैं. हमारे यहाँ रहने वाली कुछ लड़कियों को उन्होंने काम दिलवाया है. क्या करते हैं शफीक चाचा? उनका अपना कारोबार है. काफी सालों से वह बम्बई में रहते हैं. उनका नंबर है आपके पास? जी. बताइए. थैंक यू. सर, लीमा ज्या चाळीत राहत होती त्या चाळीमध्ये आज आम्ही पुन्हा चौकशी केली तर एक भलतीच गोष्ट समोर आली. सर, ही विदिशा, शैलेश जोशीची बायको, लीमाचा खून होण्याच्या 2 दिवस अगोदर विदिशा तिच्या घरी गेली होती. अरे माझ्या नवऱ्याला नादाला या क्या करी परत भेटलीस ना. आता फक्त जोडपलंय. परत जर माझ्या नवऱ्याला भेटलीस ना तर तुला मारून टाकेन. इथून पुढे त्याला भेटायचं नाही, मेसेज आणि कॉल करायचे नाहीत, कळलं? लेकिन अब हम उनसे नहीं मिलते, हमारी शादी से. तुम्ही लीमाला धमकी दिली, ती धमकी तिने सिरियसली घेतली ना, म्हणून तुम्ही लीमाचा खून केला.
लीमाच्या मर्डरच्या 2 दिवस आधी तिच्या घरी का गेला होता तू? सर मी त्या बाईला भेटायला का जाईन? लीमा इथे राहत होती हे तुम्ही सगळ्यांनी आमच्यापासून लपवलं. आता अजून काय लपवू नका. सर अहो पण ती मुलगी इथून निघून गेल्यानंतर वहिनी तिच्या मागे मागे का जाईल? पुरावे आहेत आमच्याकडे. तुमच्या वहिनीच्या मोबाईलचं लोकेशन काढलं आम्ही. तेव्हा आम्हाला समजलं की ती लीमा ज्या चाळीत राहत होती तिथे गेली होती आणि चाळीतल्या बाईनी पण तुम्हाला बघितलं होतं. हो सर मी गेले होते तिला भेटायला, कारण सर ते ह्या घरातून गेल्यानंतरही यांचा पिच्छा सोडत नव्हती. सतत फोन करायची, मेसेजेस करायची, म्हणून मी फक्त फोन करायला गेले होते. पण सर मी तिचा खून नाही केलाय. मॅडम घेऊन चल. सर काय बोलली का विदिशा? नाही सर, नुसती रडते. तिचं म्हणणं आहे की तिने फक्त धमकी दिली होती पण खून नाही केला. शैलेशच्या म्हणण्यानुसार लीमाला शफिक चाच्याकडून पण धोका होता. शफिकने तिला मारला असणार. कोण शफिक? सर माझी आणि लीमाची ओळख होण्याआधी शफिक नावाचा एक माणूस तिला नेहमी त्रास द्यायचा. पण मी त्याच्याविषयी जास्त काही विचारलं तर ती कधीच सांगायची नाही. नेहमी त्याच्याविषयी बोलणं टाळायची. लीमाच्या आईने पण शफिक चाचाचा उल्लेख केला होता. माझ्याकडे नंबर आहे त्याचा, मी तुम्हाला पाठवतो. जरा शोधून काढा त्याला. ओके सर. मैं ऐसे उल्टे सीधे धंधे नहीं करता साहब. तेरा पूरा कच्चा चिट्ठा निकाला है हमने, समझा? लीमा के घर गया था उसका फायदा उठाने, लेकिन कामयाब नहीं हुआ. उल्टा लीमा ने धमकी देके तुझे घर से बाहर निकाल दिया. अब इतने बड़े शहर में रहना है तो पैसों की ज़रूरत तो लगेगी. अब तुम्हारी जॉब में जो पैसे मिलते हैं वो बहुत कम है. मेरे पास एक तरकीब है जिसमें तुम्हारी जो तनख्वाह है ना उससे भी 10 गुना ज़्यादा पैसे मिल सकते हैं. चाचा लेकिन ऐसा कौन सा काम है? काम मतलब तुम्हें शर्म आनी चाहिए. तुम ऐसा सोच भी कैसे सकते हो कि चंद पैसों के लिए मैं अपनी इज्जत बेचूंगी? निकल जाओ यहाँ से. अच्छा पैसों की ज़रूरत तुझे है और तू मुझे ना बोल रही है? निकल जाओ यहाँ से, वरना मैं चिल्ला चिल्ला के सबको यहाँ बुला लूंगी. और इस घटिया हरकत के लिए मैं पुलिस कंप्लेन भी कर सकती हूँ. और अगले दिन जाके तूने उसे मार दिया. नहीं नहीं तू बस ये बता कि तूने क्यों और कैसे मारा. नहीं साहब, मैंने लीमा का खून नहीं किया साहब. उसका खून हुआ तो उस दिन मैं मुंबई में भी नहीं था साहब. मैं काम के लिए बाहर गया था साहब. मुझ पे यकीन करो साहब, मैं सच बोल रहा हूँ. सच्चाई जो है वो शफीक के दिल की गहराइयों में बैठी हुई है. वो मेहनत करनी पड़ेगी जबान पर लाने के लिए. नहीं नहीं साहब 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 मेरी बात सुनो साहब. साहब नहीं 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 साहब साहब. एवढे सस्पेक्ट्स आपल्या हाती लागले पण एका विरुद्धही ठोस पुरावा नाही. ज्याने कोणी हा मर्डर केलाय त्याने आपण त्याच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न हुशारीने केला. जोशी फॅमिली सधन आहे. ते लोक प्रोफेशनल किलरकडून हे काम करून घेऊ शकतात. नाही कोणी एक काम करा, सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड्स एकदम बारकाईने चेक करा. ओके सर. महाराज या माणसाला ओळखता तुम्ही? हो, हे रोज येतात देवळात. रोज म्हणजे सकाळी येतात की संध्याकाळी येतात? नाही नाही, फक्त सकाळीच येतात. सर गेल्या आठवड्यामध्ये संध्याकाळी कधी आले होते इथे? गेल्या आठवड्यात काही नीटचं आठवत नाही सर. इथलं CCTV फुटेज नाही? हो मिळेल ना सर. रिकाम आहे सर हाँ बोल रहे. ठीक है. हाँ अहो साहेब तुम्ही मला इथे कशासाठी आणलंय? मी काय खुनी वाटतो तुम्हाला? मिस्टर जोशी आरडाओरडा करून तुम्ही निर्दोष आहात असं सिद्ध होणार आहे का? हे बघा तुमचं बँक स्टेटमेंट. लीमाच्या खुनाच्या 2 दिवसाआधी तुम्ही 25,000 विड्रॉ केले आणि ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी पण 25,000 विड्रॉ केले.
हा म्हणजे मी ते माझ्या खाजगी कामासाठी काढले होते. तुमचं खाजगी काम CCTV कॅमेऱ्यात दिसलं, बघायचं का तुम्हाला? दाखव. या गुंडाला तुम्ही पैसा देताना दिसताय. कसले हे सांगायला नको. त्याच्याशी जे फोनवर संभाषण केलं ना तुम्ही, त्याचे पण रेकॉर्ड्स आहेत आमच्याकडे. हा साहेब, मीच खून करवला त्या मुलीचा. त्या मुलीने माझ्या मुलांना नादाला लावलो. माझ्या घराची पार वाट लावून टाकली हो. तिला घरातनं बाहेर काढलं तरी मंगेश आणि शैलेश तिच्या मागं आहेत हे मला समजलं. आणि म्हणून मी तिच्या खुनाची सुपारी दिली. माझं चुकलं साहेब. आपल्या देशामध्ये अतिथी देवो भव अशी एक म्हण खूप प्रसिद्ध आहे, पण ती या केसच्या बाबतीत साफ खोडली गेली. एका पाहुण्या मुलीला, आणि ते सुद्धा आपल्या शेजारच्या राष्ट्रातून आलेल्या एखाद्या मुलीला अशा प्रकारची वागणूक देणं हे नक्कीच चुकीचं होतं. पण लीमाने सुद्धा काळजी घेतली असती तर आपले हितशत्रू वाढतायत याचा विचार तिने केला असता तर कदाचित तिचा जीव वाचला असता. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात एका नवीन केससह नवीन गुन्ह्याची उकल करायला. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.